Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Speaking about Varnashram, Srila Prabhupada on Varnashram and farm communities. So these are the collection of Srila Prabhupada's talks, various talks, morning walks, lectures, room conversations related to Varnashram and farm communities. Whoops. So you need to mute. I don't know why I cannot mute. I may not be the host of this meeting. Yeah. Forgot to join with Haripriya's credentials. So today we are going to read chapter 6, which is titled as Varnashram to Save a Troubled World. Prabhupada often said that Krishna consciousness movement is to save the world. Varnashram is to save the world. Varnashram जगाला वाचवण्यासाठी आहे, प्रभुपाद म्हणतात. हे मॉर्निंग वॉक कॉन्व्हर्सेशन आहे, त्याला वर्णाश्रम वॉक पण म्हणायचे, कारण शेवटी प्रभुपाद खूप वर्णाश्रम बद्दल बोलायचे. वर्णाश्रम वॉक, वृंदावन, मार्च 12, 1974. या कॉन्व्हर्सेशन मध्ये, या संभाषणामध्ये काय काय आपल्याला वाचायला मिळणार आहे. एव्हरी इस्कॉन सेंटर शुड बी अ वर्णाश्रम कॉलेज. प्रत्येक इस्कॉन सेंटर हे वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे. इंटरेस्टिंगली पूर्वी मी ऐकायचो, previously I used to hear that every ISKCON center should have a Varnashram college, but very nicely written here, should have nahi. Every ISKCON center is a Varnashram college, should be a Varnashram college. प्रत्येक इस्कॉनच्या मंदिरात वर्णाश्रम कॉलेज पाहिजे असं नाही, प्रत्येक इस्कॉन मंदिरच वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे. Prabhupada was super serious about this. Leadership means to see which man is suited to which work. हे लीडर लोकांचं काम असतं, कोणत्या भक्ताच्या अंगामध्ये कोणते गुण आहेत त्याप्रमाणे काम देणे. And to engage every resource properly, व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टींना वापरणे. It is a sign of mismanagement. It is a sign of mismanagement if people are not inspired to work. लोकांना उत्साह नसेल काम करायला तर मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. वर्णाश्रम मॅनेजमेंट विल एंड अनएम्प्लॉयमेंट अँड फेमीन. वर्णाश्रम व्यवस्था ही बेरोजगारी आणि फेमीन, व्हॉट इज कॉल्ड फेमीन इन मराठी, दुष्काळ, अनावृष्टी, दुष्काळ घालवायला मदत करेल, घालवेल ऍक्च्युली. एनिवे, सुरुवात करूया आपण वाचायला. प्रभुपाद म्हणतात, the politicians' business will be to exploit the poor citizens, and they will be embarrassed and harassed so much. By one side, no sufficient rain and therefore scarcity of food, and on the other side, taxation by the government. In this way, people will be so much harassed that they will give up their home and go to forest. Very pitiful. प्रभुपाद म्हणतात की पॉलिटिशियन लोकांचा धंदाच आहे लोकांचं शोषण करणे. लोकांना एवढा त्रास दिला जाईल आणि एवढा छळ केला जाईल की एका साइडनी पाऊस पडणार नाही, धनधान्याची टंचाई निर्माण होईल आणि दुसऱ्या साइडनी गव्हर्नमेंट सगळ्या बाजूनी टॅक्स घेणार. ही परिस्थिती नव्हती बरं का 50-60 वर्षापूर्वी, आता आहे ती परिस्थिती, हो की नाही, हिंदुत्ववादी सरकारमध्ये पण. आणि अशा प्रकारे लोकांचा इतका छळ केला जाईल की ते अक्षरशः घर सोडून जंगलात पळून जायला लागतील. वाव, व्हेरी पिटिफुल, अत्यंत दयनीय अवस्था होईल. Unless they take to Krishna consciousness, they will not be saved. Bold statement. It is strongly सांगतात श्रील प्रभुपाद. जर त्यांनी कृष्ण भावनेचा स्वीकार केला नाही तर त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. वाव.
The Varnashram college has to be established immediately. प्रभुपाद म्हणतात. हे कधीच आहे बघा, 1974. 3 मार्च 1974. 75, 76, 77, 78, 75, 76, 77. 3-3.5 वर्षापूर्वी, प्रभुपाद जाण्याच्या 3-3.5 वर्षापूर्वी. आणि आज सकाळीच मी कुठेतरी वाचत होतो, प्रभुपाद वर्णाश्रम बद्दल बोलत होते 1966 मध्ये. लोकांना वाटते की प्रभुपादांनी बोललेच नाही, वर्णाश्रम शेती काही सांगितलेलंच नाही. कुठून कल्पना आली माहिती नाही आपल्या भक्तांमध्ये. प्रभुपाद म्हणतात वर्णाश्रम कॉलेज हॅज टू बी एस्टॅब्लिश्ड इमिजिएटली. लगेच वर्णाश्रम कॉलेज सुरू केले पाहिजेत. एव्हरीवेअर, सगळीकडे. वेर एव्हर वी हॅव got our center, a Varnashram college should be established to train 4 divisions: 1 class Brahman, 1 class Kshatriya, 1 class Vaishya and 1 class Shudra. कुठे कुठे आपले सेंटर्स आहेत तिथे इमिजिएटली लगेच वर्णाश्रम कॉलेज सुरू केले पाहिजेत. 4 लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्या गुणाप्रमाणे ट्रेनिंग देण्यासाठी. But everyone will be elevated to the spiritual platform by the spiritual activities which we have prescribed. परंतु प्रत्येक जण ज्या आध्यात्मिक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळे करतील, जसे की आरती आहे, जप आहे, साधना आहे, भागवतम, भगवद्गीता आहे, ते सगळे जण करतील. There is no inconvenience even for the Shudra. अगदी शूद्राला देखील हे केलंच पाहिजे. पासर बाय म्हणजे हे वर्णाश्रम टॉक म्हणजे हे मॉर्निंग वॉक वृंदावन मधले आहेत. वृंदावन मधले बरेचदा जाता जाताच लोक प्रभुपादांना जय, हरे कृष्णा, राधे राधे म्हणायचे. एक असाच व्यक्ती जाणारा जय म्हणाला. प्रभुपाद म्हणाले हरे कृष्ण. भगवान प्रभू म्हणाले आर शूद्राज सपोज टू टेक संन्यास ऑल्सो. शूद्रांनी संन्यास घेतला पाहिजे का? प्रभुपाद म्हणाले नो, नाही. वाय, का? भगवान म्हणाले शूद्राज. प्रभुपादांनी मध्येच कट करून म्हटलं की दोज हु आर शूद्राज दे शुड नॉट बी अलाउड टू टेक संन्यास. ओनली दोज हु आर क्वालिफाईड ब्राह्मणज दे विल बी अलाउड टू टेक संन्यास. शूद्रांसाठी संन्यास हा आश्रम नसतो. फक्त जे क्वालिफाईड ब्राह्मण लोक आहेत आणि काही विशिष्ट केसेसमध्ये क्षत्रियांसाठी पण असतो. परंतु इथे प्रभुपाद सांगतात की जे पात्र क्वालिफाईड ब्राह्मण आहेत त्यांनाच फक्त संन्यास अलाउड आहे. आणि कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत. पण त्याच शूद्रातल्याच काही लोकांना आपल्याला ट्रेनिंग देऊन ब्राह्मण करायचं आहे, ट्रेनिंग देऊन क्षत्रिय करायचं आहे, ट्रेनिंग देऊन वैश्य करायचंय. भगवान प्रभू म्हणाले क्षत्रिय यूज टू टेक संन्यास टू. प्रभुपाद म्हणाले क्षत्रियज, सम ऑफ देम, काही लोक क्षत्रिय संन्यास घेत होते का? प्रभुपाद म्हणाले काही क्षत्रिय घेत होते, नॉट ऑल, सगळे नाही. गुरुदास म्हणाले युधिष्ठिर महाराज. प्रभुपाद म्हणाले गुरुदास म्हणाले युधिष्ठिर महाराज. प्रभुपाद म्हणाले दे डिड नॉट टेक संन्यास. युधिष्ठिर महाराज त्यांनी संन्यास घेतला नाही. बट दे लेफ्ट होम, परंतु ते घर सोडून गेले. देयर इज नो नीड ऑफ ऍक्सेप्टिंग संन्यास. संन्यास स्वीकारायची काही गरज नाही. वन हॅज टू परफॉर्म द डिवोशनल ऍक्टिव्हिटीज. भक्तिमय सेवेचे कार्य केली पाहिजेत. दॅट इज द रिअल थिंग. ती खरी गोष्ट आहे. सिम्पली बाय चेंजिंग ड्रेस वन डज नॉट इम्प्रूव्ह. नुसता ड्रेस बदलून कुणी भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. अनलेस ही टेक्स टू दी सिरियसली प्रिन्सिपल्स ऑफ डिवोशनल सर्व्हिस. जर तो सिरियसली भक्तिमय सेवेच्या तत्वज्ञानाला घेतला नसेल तर काही उपयोग नाही. बट इन दी कलियुगा दे विल थिंक. पण कलियुगामध्ये ते विचार करतात बिकॉज आय हॅव चेंज्ड माय ड्रेस आय हॅव बिकम अ बिग संन्यासी. यू सी, बिकॉज आय हॅव गॉट अ सेक्रेट थ्रेड नाउ आय एम अ ब्राह्मण. नो, देयर मस्ट बी रेग्युलर ट्रेनिंग. प्रभुपाद म्हणतात कलियुगामध्ये लोक विनाकारण विचार करतात मी ड्रेस बदललाय म्हणून मी संन्यासी झालो, मी जनेऊ घातली आहे म्हणून मी ब्राह्मण झालो. नो, प्रॉपर रेग्युलर ट्रेनिंग पाहिजे. हरे कृष्ण. प्रभुपाद मध्येच लोकांना हरे कृष्ण म्हणतात. जगदीश प्रभू म्हणतात श्रील प्रभुपाद इन ए वर्णाश्रम सोसायटी आर मोस्ट द सिटीजन्स शूद्रज. प्रभुपादांना ऐकू आलं नाही, परत रिपीट करतात. आर द मेजॉरिटी ऑफ सिटीजन्स शूद्राज इन वर्णाश्रम सोसायटी. वर्णाश्रम सोसायटीमध्ये मॅक्झिमम लोक शूद्र असतात का? प्रभुपाद म्हणतात येस, होय. द नंबर ऑफ शूद्राज आर ऑलवेज बिगर.
शूद्राची नंबर ही नेहमीच मोठी असते, अगदी सत्ययुगामध्ये देखील. जस्ट लाईक इन युनिव्हर्सिटी एज्युकेशन, the number of graduates and postgraduates, they are less. Others are big numbers. जे खरेखर ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, त्यांचे ते कमी असतात, बाकीचे स्टुडंट्स जास्त असतात. तसंच भगवान प्रभू म्हणतात, the whole idea is that at the end of everyone's life, everyone is required to leave home, perform devotional activities, but not necessarily take sannyas. म्हणजे जीवनाच्या शेवटी प्रत्येकाने घर सोडलं पाहिजे, भक्तिमय कार्य केली पाहिजेत, संन्यासच घ्यायला पाहिजे असं नाही. आणि प्रभुपाद म्हणतात, डिवोशनल ऍक्टिव्हिटीज, इदर ही लिव्स फ्रॉम होम और नॉट लिव्स, दॅट डझंट मॅटर, इट मस्ट कंटिन्यू फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. भक्तिमय सेवा ही घरी असताना पण केली पाहिजे, घर सोडल्यानंतर पण केलं पाहिजे, काही फरक पडत नाही, अगदी सुरुवातीपासून भक्तिमय सेवाच केली पाहिजे. फॉर द मॅनेजमेंट ऑफ अफेअर वी रिक्वायर टू डिवाइड. परंतु व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला हे डिव्हिजन करावे लागतात. भक्त एकाच लेवलचे असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र सगळे वैष्णव असतात, परंतु मॅनेजमेंटसाठी आपापल्या गुणाप्रमाणे आपण कामं केली पाहिजेत, एवढं सिंपल आहे. बिकॉज देर आर डिफरंट क्लासेस ऑफ ब्रेन, सो दोज हु हॅव व्हेरी इंटेलेक्च्युअल ब्रेन दे शुड बिकम ब्राह्मणच. कारण वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी डोकी आहेत. ज्यांना खूप हुशार असतात, जे खूप हुशार असतात ते ब्राह्मण बनले पाहिजेत. दोज हु आर फिट फॉर मॅनेजमेंट अँड प्रोटेक्शन दे शुड बी ट्रेन्ड ॲज क्षत्रियज. ज्यांना व्यवस्थापन, मॅनेजमेंट जमतं आणि लोकांची रक्षण करायला जमतं, त्यांना क्षत्रियाचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. जनरली ते डेअरिंग बाज असतात थोडेसे. अँड दोज हु आर फिट फॉर प्रोड्युसिंग फूड, टेकिंग केअर ऑफ काउज, दे शुड बी ट्रेन्ड ॲज वैश्याज. ज्यांना अन्नधान्य उत्पन्न करता येतं, गायींची सेवा जमते, त्यांना वैश्य म्हणून ट्रेन केलं पाहिजे. अँड द बॅलन्स दे आर शूद्रज, आणि उरलेले सगळे शूद्र. दिस इज द डिव्हिजन. ही विभागणी आहे. तुम्ही एव्हरीवेअर यू विल फाइंड दिस डिव्हिजन नॅचरल. सगळीकडे ही डिव्हिजन असतेच ऍक्च्युली, तरी आपण मान्य केलं नाही, कितीही आपण पुकारत बसलो समानता समानता, ऍक्च्युली हे करावंच लागतं. वन क्लास ऑफ मेन व्हेरी इंटेलिजंट, एक विभाग लोकांचा खूप हुशार. वन क्लास ऑफ मेन व्हेरी स्ट्रॉंग, एक विभाग स्ट्रॉंग, दणकट. गुड ब्रेन फॉर मॅनेजमेंट, मॅनेजमेंटसाठी चांगली बुद्धी असलेले. ऍडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थापन. वन क्लास ऑफ मेन फिट फॉर टिलिंग द ग्राउंड, फील्ड अँड प्रोड्यूस फूड, टेक केअर ऑफ काउज. लोकांचा एक वर्ग नांगर राखण्यासाठी, अन्नधान्य उत्पन्न करण्यासाठी, गायींची सेवा करण्यासाठी. अँड द बॅलन्स, आणि उरलेले सगळे शूद्र. दॅट्स ऑल. सो इन आवर सोसायटी दिस डिव्हिजन शुड बी देअर. आपल्या सोसायटीमध्ये देखील ही डिव्हिजन असली पाहिजे. रिमेंबर, प्रभुपादांच्या इस्कॉनला सोसायटी म्हटलं जातं, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. प्रभुपाद भक्तांबद्दल बोलतात. बऱ्याच वेळेला भक्तांचा अशी मनस्थिती असते की प्रभुपाद नॉर्मल लोकांसाठी वर्णाश्रम सांगतात, आपल्यासाठी नाही. इन आवर सोसायटी देखील हे असलं पाहिजे. द मोस्ट इंटेलिजंट क्लास ऑफ मेन दे शुड बी एंगेज्ड इन प्रीचिंग. जे हुशार आहेत त्यांचं काम आहे प्रचार करणे, उपदेश देणे, मार्गदर्शन करणे. रीडिंग बुक्स अँड इन्स्ट्रक्टिंग, पुस्तक वाचणे, उपदेश करणे. टेकिंग केअर ऑफ डीटी वर्शिप, विग्रहांची पूजा करणे. टेम्पल अँड अनदर क्लास शुड बी स्ट्रॉंग मॅनेजर्स. आणि दुसरा वर्ग लोकांचा ते स्ट्रॉंग मॅनेजर असले पाहिजेत. दॅट थिंग्स आर गोइंग ऑन नाईसली, सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे का, पैशाची व्यवस्था व्यवस्थित आहे का, सगळे बघणे. एव्हरीवन इज एंगेज्ड, प्रत्येकाला काम असलं पाहिजे. नॉट दॅट इटिंग अँड स्लीपिंग, खायचं आणि झोपायचं असं नाही. एव्हरीवन मस्ट बी एंगेज्ड, एम्प्लॉयड. प्रत्येकाला काहीतरी एंगेजमेंट पाहिजे, काम पाहिजे. So if one is very much adapted for eating and sleeping, he should be engaged with plows. You see? प्रभुपाद म्हणतात, जर एखाद्याला खूप खायची आणि झोपायची सवय असेल, त्याच्या हातात नांगर दिला पाहिजे. कळालं का? यू सी म्हणजे कळालं का? प्रभुपाद मध्ये मध्ये म्हणायचे यू सी, कळालं? ही मस्ट बी ऍक्टिव्हिटी, त्याला
ऍक्टिव्ह केलं पाहिजे. अदरवाईज देअर मस्ट बी डिसेंट्री, इटिंग अँड स्लीपिंग. तर म्हणतात प्रभुपाद म्हणतात की जो फक्त खात असेल, झोपत असेल तर फक्त काही करणार नाही, बाथरूम मध्ये जाऊन बसणार कायमचं. डिसेंट्री तुम्हाला माहिती, डिसेंट्री म्हणजे हगवण लागणे, ओके. ही कॅनॉट डायजेस्ट, अन्न पचवू पण शकणार नाही. यस, सो इन दिस वे आवर सोसायटी शुड बी मॅनेज. अशा प्रकारे आपली सोसायटी मॅनेज केली पाहिजे. नॉट दॅट गिव्ह मी सेकंड इनिशिएशन, a sacred thread, and after getting his business is finished, now I am liberated, let me eat and sleep. This should be stopped. प्रभुपाद म्हणतात असं नाही की आता माझी दुसरी दीक्षा झाली, आता मी ब्राह्मण झालो, माझा व्यवसाय संपला, मी आता मुक्त आत्मा झालो, मी आता खाणार आणि झोपणार. हे थांबवलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात दिस शुड बी स्टॉप्ड. हे थांबवलं पाहिजे. वी हॅव गॉट 50 bighas of land and I have calculated in Mayapur, setting aside 20 bighas for the temple and grazing ground for the cows, 30 bighas of land. The production should be 300 mounds of grain, and 300 mounds of grain I have calculated. How much can you can 1500. प्रभुपाद म्हणतात मायापूर बद्दल बोलतात की मायापूरमध्ये आपल्याकडे 15 बिघा जमीन आहे. आता बिघा म्हणजे तिथलं कॅल्क्युलेशन काय असतं मला माहिती नाही, विशुबल प्रभूंना माहित असेल तिकडचं. अंदाजे धरा 2-2.5 एकर म्हणजे 1 बिघा वगैरे असतं. काही ठिकाणी कमी असतं, काही ठिकाणी जास्त असतं. प्रभुपाद म्हणतात त्यातले 20 बिघा आपण मंदिर कन्स्ट्रक्शन आणि गायींच्या चरण्यासाठी ठेवूया. बाकीच्या 30 बिघामध्ये तुम्ही धनधान्य उत्पन्न केलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की मी कॅल्क्युलेट केलंय. प्रभुपाद किती हुशार होते बघा. कमीत कमी 300 माउंड्स ऑफ ग्रेन तुम्ही त्याच्यातून काढू शकता, धनधान्य काढू शकता. आय डोंट नो माउंड्स इज हाऊ मच. प्रभुपाद भगवान प्रभू मध्येच म्हणतात 1500. प्रभुपाद म्हणतात नो, अकॉर्डिंग टू आवर प्रेझेंट कॅल्क्युलेटेड अबाउट 180 माउंड्स, सो देअर शुड बी 120 माउंड्स एक्सेस ऑफ ग्रेन. किती लागतंय विचारतात. आताच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आपल्याला खायला 180 माउंड लागतंय, 120 माउंड धनधान्य उरतंय. इन्स्टेड ऑफ एक्सेस दे वॉन्ट 10,000 रुपीज फॉर मेंटेनन्स. आणि या लोकांना 10,000 रुपये पाहिजेत मंदिर चालवायला. दिस मॅनेजमेंट इज गोइंग ऑन. अशा प्रकारची व्यवस्था चाललेली आहे. दीज थिंग्स वेर नॉट डिस्कस्ड इन जीबीसी. जीबीसी मीटिंग मध्ये आपण डिस्कस केलं नव्हतं. सो व्हॉट काइंड ऑफ डिस्कशन वॉज देअर. मग काय डिस्कशन केलं तुम्ही जीबीसी मीटिंग मध्ये? आता सुद्धा जीबीसी मीटिंग मध्ये शेतीचा विषयच काढत नाही. दुर्दैवी अवस्था आहे. इवन टुडे सेम कंडिशन. प्रभुपाद म्हणतात तुम्हाला कशाला पाहिजे 10,000 रुपये मंदिर चालवायला? तुमच्याकडे 30 बिघा जमीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एवढं धनधान्य उत्पन्न करू शकता. सिम्पली टॉकिंग, नो प्रॅक्टिकल. नुसते बडबड करायची, बोलायचं मीटिंग मध्ये, प्रॅक्टिकली काही करायचं नाही. अँड द एस्टिमेट ऑफ बजेट वॉज प्रेझेंटेड फॉर 10,000 रुपीज पर मंथ. आणि महिन्याला 10,000 रुपयाचं बजेट आमच्या समोर आणून ठेवलंय. And when it was scrutinizingly studied, immediately it came down to 6,000. आणि जेव्हा मी त्याचा बरोबर हिशोब केला सगळा, लगेच ते मान्य केले 6,000 सगळं भागतंय म्हणून. सो व्हॉट काइंड ऑफ बजेट? कसलं बजेट आहे तुमचं हे? प्रभुपाद म्हणतात. सो मॅनेजमेंट शुड बी इन दॅट वे. असं मॅनेजमेंट असलं पाहिजे. दॅट नो बडी इज सिटिंग आयडली. कोणीही बसून खाल्ला नसला पाहिजे. ऑटोमॅटिकली ही विल फॉल सिक. तो आजारी पडणार. सिकनेस मीन्स आयडलनेस. आजारी म्हणजेच काम न करणे. और एक्सेस इटिंग किंवा ज्यादा खाणे. स्लीपिंग, ज्यादा झोपणे. नो एक्सेस नो लेस. युक्त आहार विहारस्य योगो भवती दुःखः. भगवंत देखील म्हणतात भगवद्गीतेमध्ये युक्त आहार, युक्त प्रमाणात खाल्लं पाहिजे, प्रमाणात काम केलं पाहिजे, प्रमाणात फिरलं पाहिजे, प्रमाणात झोपलं पाहिजे. He who is regulated in his habits of eating, sleeping, recreation and work can mitigate all material pains by practicing the yoga system. त्याचा आहार, विहार, कर्म आणि एंटरटेनमेंटला काय म्हणतात? मनोरंजन प्रमाणात आहे.
तो निरोगी राहू शकतो, भौतिक दुःख घालवू शकतो. युक्त, युक्त मीन्स ऍक्च्युली व्हॉट यू नीड. प्रभुपाद म्हणतात युक्त, युक्त म्हणजे काय, जेवढं तुम्हाला पाहिजे. सो एव्हरीवेअर इन ईच सेंटर दिस सिस्टम शुड बी इंट्रोड्युस्ड. सगळीकडे, सगळ्या मंदिरामध्ये, आपल्या सगळ्या सेंटरमध्ये ही सिस्टीम आणली पाहिजे. प्रभुपादांचा आदेश आहे. 60 वर्ष झाली प्रभुपाद जाऊन, अजून ही सिस्टीम आलेली नाही. दुर्दैवाने. अँड देअर मस्ट बी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ वर्णाश्रम. आणि प्रॅक्टिकली आपण हे वर्णाश्रम करून दाखवलं पाहिजे. ऍट द सेम टाइम दिस प्रोग्राम ऑफ डिवोशनल सर्व्हिस, त्याच वेळेला भक्तिमय सेवा पण पाहिजे. देन इट विल गो ऑन व्हेरी नाईसली. मग सुंदरपणे चालू राहील सगळं. हृदयानंद म्हणतात, शुड डिवोटीज बी फॉर्मली डेझिग्नेटेड इन ए पर्टिक्युलर ऑक्युपेशन. डिवोटीज लोकांना एका 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 कामामध्ये असे फॉर्मली, म्हणजे मराठीत काय म्हणतात माहिती नाही, म्हणजे त्यांना अशी पदवी दिली पाहिजे का, की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही ब्राह्मण आहात, तुमचं हे काम आहे, तुम्ही मॅनेजर आहात वगैरे. प्रभुपाद म्हणतात नो, डिवोटीज आर डिवोटीज. भक्त भक्त आहेत. ऍक्च्युली डिवोटीज आर अबाव दिस ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. भक्त हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्याही पलीकडचा असतो. बट फॉर मॅनेजमेंट ऑफ मटेरियल थिंग्स वी हॅव टू डिवाइड. जोपर्यंत आपण या भौतिक जगात आहोत, आपल्याला मॅनेजमेंट तर करावं लागणार आहे, अशी विभागणी करावी लागणार आहे. जस्ट लाईक इन द बॉडी देर आर डिव्हिजन्स. शरीरामध्ये जसे भाग आहेत, देर आर कृष्ण. कृष्ण वॉज ऍक्टिंग एज अ क्षत्रिय. श्रीकृष्ण ऍक्च्युली क्षत्रिय म्हणून भूमिका करत होते. इन हिज बॉयहुड ही वॉज ऍक्टिंग लाईक अ वैश्य. कुमार अवस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये ते वैश्याची भूमिका करत होते. बट कृष्ण इज निदर क्षत्रिय नॉर ब्राह्मण. परंतु भगवान श्रीकृष्ण नाही क्षत्रिय आहेत, नाही क्षत्रिय वैश्य आहेत, नाही ब्राह्मण आहेत. दिस इज द एक्झाम्पल. हे उदाहरण आहे. ही वॉज अ कावर्ड बॉय. ते एक गोपालक होते. दॅट इज द बिझनेस ऑफ वैश्य. तो वैश्याचा बिझनेस आहे. अँड वेन ही वॉज फायटिंग इन द बॅटल फील्ड ही वॉज अ क्षत्रिय. जेव्हा ते युद्धामध्ये युद्ध करत होते, युद्धभूमीवरती, तेव्हा ते क्षत्रिय होते. He was marrying as a Kshatriya, so although he was acting sometimes as a Kshatriya, sometimes as a Vaishya, but he is neither of these. कधी कधी ते अशी भूमिका करायची क्षत्रियासारखे, कधी वैश्यासारखे, परंतु ते यापैकी काहीच नाही आहेत. सो डिवोटी इज लाईक दॅट. भक्त पण तसाच आहे. ही मे ऍक्ट इन एनी पोझिशन. आपल्याला ही ऍक्टिंग करायचंय. जसं आपल्याला आता या शरीरात गुण मिळाले त्याप्रमाणे काम करायचंय, बस ऍक्टिंग करायचंय. आपण सरते शेवटी आपण सगळे भक्तच आहोत. बट ही इज अबाव ऑल द मटेरियल कन्सेप्शन ऑफ लाईफ. या भौतिक संकल्पनेच्या पलीकडच्या असतात भक्त लोक. दॅट इज द परफेक्शन. त्याला परिपूर्णता म्हणतात. निताय प्रभू म्हणतात, शिल प्रभुपाद, व्हॉट शुड बी द क्षत्रिय बी टॉट. क्षत्रियाला काय शिकवलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, क्षत्रिय शुड बी टॉट दॅट ही इज ए मॅनेजर. ही मस्ट सी दॅट एव्हरीवन इज एंगेज्ड. अँड इफ देर इज एनी फाईट, they must come forward to fight. This is Kshatriya's business. There may be fight. Somebody may attack us. Not that chanting Hare Krishna, Krishna Krishna. No. They must come forward. Yes, we are prepared to fight. That is Kshatriya. प्रभुपाद म्हणतात, क्षत्रियांना मॅनेजमेंटचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. खूप चांगला मॅनेजर असला पाहिजे तो. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात का, पैशाची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे का, सगळे लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत का, कुणी रिकाम टेकडा बसलेला नाही का, हे सगळं पाहणे हे क्षत्रियाचं काम असतं, मॅनेजमेंट. आणि जेव्हा गरज पडेल, काहीतरी कोणी आपल्यावरती अटॅक वगैरे केला, तर तेव्हा फायटिंगसाठी पण त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, असं नाही की फक्त आपण चॅन्टिंग करत बसायचं हरे कृष्ण हरे कृष्ण. लोक आपल्यावरती अटॅक पण करणार, तेव्हा आपण फाईट पण केलं पाहिजे त्यांच्या विरुद्ध. हे प्रभुपादांचे हे उपदेश आपण ऐकले नाहीत, म्हणून आपल्यावरती आता अटॅक होतात बांगलादेशमध्ये वगैरे, आणि आपण काय फायटिंग करत नाही, कारण आपल्याला कुणी ट्रेनिंगच दिलं नाही क्षत्रियाचं. कारण आपल्या मंदिरामध्ये वर्णाश्रम कॉलेजेस नाही, कारण प्रभुपादांचं आपण ऐकलंच नाही. नोबडी केअर्स व्हॉट प्रभुपाद सेज. सो वी हॅव टू सफर. आपल्या संस्थापक आचार्यांनी इतक्या भविष्यातला विचार करून आपल्याला हे उपदेश दिलेत, इन्स्ट्रक्शन दिलेत. वी डोंट वॉन्ट टू फॉलो.
आणि आता रडून काय उपयोग आहे, आमच्यावरती अटॅक करायला लागलेत, आम्हाला वाचवा. कोणी वाचवणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला स्वतःलाच वाचवायचंय. त्याच्यासाठी लहानपणापासून ट्रेनिंग दिलं पाहिजे, क्षत्रियाचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. तमाल कृष्ण महाराज म्हणतात, प्रभुपाद, इन आवर सेंटर्स वी आर अवॉर्डिंग ब्राह्मण इनिशिएशन, सेकंड इनिशिएशन. आपल्या सेंटरवरती आम्ही ब्राह्मण दीक्षा, दुसरी दीक्षा देत आहोत. प्रभुपाद लगेच मध्ये कट करून म्हणतात, नो, इनिशिएशन शुड गो ऑन. दीक्षेचा कार्यक्रम तो चालूच राहायला पाहिजे. इवन यू डू नॉट अंडरस्टँड व्हॉट आय हॅव सेड. तुम्हाला कळलं नाही मी काय म्हणतोय. that is for Vaishnav. ते वैष्णवासाठी आहे. A Vaishnava and Vishnu, just like Krishna is Vishnu, he is not human being, but he was acting like a human being. Similarly, Vaishnav is transcendental. जसं भगवान श्रीकृष्ण हे वैष्णव, हे मानव नव्हते, परंतु ते मानवाप्रमाणे भूमिका करत होते. तसंच वैष्णव हा या जगाच्या पलीकडचा असतो, परंतु या जगात जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याने पण भूमिका केली पाहिजे, ऍक्टिंग केली पाहिजे ब्राह्मणाची, क्षत्रियाची. जसं प्रल्हाद महाराजांनी केलं, ध्रुव महाराजांनी केलं. But for proper management of the material world, one should be acting like Brahmana, one should be acting like Kshatriya. That is required. या भौतिक जगामध्ये प्रॉपर मॅनेजमेंट साठी ही अशी ऍक्टिंग आपण केली पाहिजे, त्याची गरज आहे. दॅट इज रिक्वायर्ड. जस्ट लाईक ऍक्च्युअली वी आर डुईंग सो. जसं आपण आता करत आहोत. Some of you are preaching, some of you are cleansing the temple. It does not mean that a sannyasi who is preaching, he is better than the man who is cleansing. जसं आपण आता करत आहोत. काही लोक, तुम्ही प्रचाराला जाता, काही लोक मंदिर साफ करत आहेत. याचा अर्थ असा नाही की जो प्रचाराला जाणारा संन्यासी आहे तो मंदिर साफ करणाऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. सगळे सेम आहेत. Their position as Vaishnava is same. वैष्णव म्हणून सगळे सेम आहेत. बट फॉर द मॅनेजमेंट साठी one is cleansing, one is seeing the construction, one is going to preach, like that. एकटा साफसफाई बघतोय, एकटा कन्स्ट्रक्शन बघतोय, एकटा प्रचारासाठी जातोय. हे मॅनेजमेंट साठी केलं पाहिजे. दॅट शुड बी देअर. हे असलं पाहिजे. इट इज नॉट दॅट बिकॉज आय हॅव टेकन संन्यास देअरफॉर आय कॅनॉट एनी मोर डू एनिथिंग. असं नाही आहे की तुम्ही संन्यास घेतला म्हणजे मी आता उद्यापासून काही काम करणार नाही. इफ नीड बी, ही हॅज टू ऍक्ट लाईक क्षत्रिय. त्याला गरज असेल तर त्याने क्षत्रियासारखं पण वागलं पाहिजे, और शूद्र किंवा शूद्रासारखे पण वागलं पाहिजे. इट डझंट मॅटर. तुम्ही मंदिरात गेला सकाळी सकाळी मंगला आरतीला, तुम्ही संन्यासी आहे किंवा ब्राह्मण आहे, सकाळी सकाळी मंगला आरतीला गेला आणि बघितलं की कुणीच उठलेलं नाहीये, कुणीच अजून झाडलोट पण केलेली नाहीये, तिथे झाडू पडलेलं आहे, तुम्ही उचललं पाहिजे आणि झाडलं पाहिजे. तुम्ही संन्यासी आहे, मी ब्राह्मण आहे म्हणून मी शूद्राचं काम करणार नाही असं म्हणून नाही चालणार. डिव्होटी जो असतो, भक्त जो असतो, तो या सगळ्यांच्या पलीकडचा असतो. नॉर्मल मटेरियल भौतिक जगामध्ये सगळे मॅनेजमेंटसाठी आपल्याला ही भूमिका करायची आहे बस. हृदयानंद महाराज म्हणतात, हृदयानंद प्रभू म्हणतात, प्रभुपाद म्हणतात, डझंट मॅटर, काही फरक पडत नाही. बट फॉर मॅनेजमेंट द डिव्हिजन मस्ट बी देअर. परंतु व्यवस्थापनासाठी हे 4 विभागणी असलेच पाहिजे. अदरवाइज इट विल बी मिसमॅनेजमेंट. नसेल तर सगळे मिसमॅनेजमेंट होईल, व्यवस्था सगळी बिघडेल. Yes, a Vaishnava coming to the position of doing the work of a Shudra does not mean he has become Shudra. एखादा वैष्णव जर शूद्राचं काम करत असेल त्याचा अर्थ असा नसतो की तो खालचा झाला एकदम. ही इज अ वैष्णव, तो वैष्णवच असतो. ट्राय टू अंडरस्टँड दिस पॉइंट. समजण्याचा प्रयत्न करा. जस्ट लाईक इन दी स्टेज, इफ यू वॉन्ट टू प्ले समथिंग, वन मस्ट बी किंग, वन मस्ट बी क्वीन. One must be, but neither of them are king or queen. This is the stage play. Similarly, to manage things in material world, we have to guna, karma there must be. Therefore, the karma should be done, executed according to quality. प्रभुपाद एक उदाहरण देतात, जसे की एखाद्या नाटकामध्ये स्टेजवरती एखादा राजाची भूमिका करतो, एखादी राणीची भूमिका करतो, पण ते ऍक्च्युअली राजा राणी आहेत का? नाही. तसंच या भौतिक जगामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला आपल्या गुणाप्रमाणे, आपल्या कर्माप्रमाणे काम केलं पाहिजे. मी डिव्होटी आहे, मी भक्त आहे म्हणून करणार नाही असं म्हणून नाही चालणार.
अत्रेय ऋषी प्रभू म्हणतात, सो इन आवर मूवमेंट द लीडर्स मस्ट डिसाइड हाऊ एव्हरी डिवोटी अँड एव्हरी रिसोर्स इज एंगेज्ड प्रॉपरली. आपल्या चळवळीमध्ये लीडर लोकांनी हे ठरवलं पाहिजे की प्रत्येक भक्त आणि प्रत्येक वस्तू ही व्यवस्थितपणे वापरली जात आहे. एंगेज्ड. प्रभुपाद म्हणतात दॅट इज लीडरशिप. त्यालाच लीडरशिप म्हणतात. दॅट इज लीडरशिप. विच मॅन इज फिटेड फॉर विच वर्क. कुठल्या माणसाला कुठलं काम चांगलं व्यवस्थित जमतं त्याला म्हणतात लीडरशिप. अत्रेय ऋषी म्हणतात यस, युटिलायझेशन ऑफ ऑल रिसोर्सेस. सगळ्या साधनांचा व्यवस्थित वापर करणे. प्रभुपाद म्हणतात येस. अत्रेय ऋषी म्हणतात इन्क्लुडिंग डिवोटीज अँड फंड्स अँड एव्हरीथिंग. भक्त, पैसे, सगळं काही. प्रभुपाद म्हणतात देन द फर्स्ट थिंग इज दॅट वी शुड सी दॅट एव्हरीवन इज एंगेज्ड. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला काम आहे की नाही ते बघितलं पाहिजे. हाऊ ही शुड बी एंगेज्ड दॅट रिक्वायर्स लीडरशिप. त्याला कसं काम दिलं पाहिजे त्याच्यासाठी लीडरशिपची गरज आहे. बट द फर्स्ट बिझनेस इज टू एंगेज एव्हरीवन. सगळ्यांना काम दिलं पाहिजे. नोबडी शुड बी विदाउट एंगेजमेंट. कोणीही बिनकामाचा नसला पाहिजे. देन इट विल बी आयडल वर्क्स. What do you call? Idle brain is devil's workshop. And the devil is Kamini Kanchana, women and money. This is devil. So if you remain idle, then you will think of devil. कोणीही बिनकामाचा राहिला नसला पाहिजे. नसेल तर काय म्हणतात, रिकाम घर रिकाम डोकं सैतानाचं घर असतं, हो की नाही. आणि सैतान म्हणजे कामिनी आणि कांचन. वुमेन अँड मनी, पैसा, भाई. तुम्ही जर बिनकामाचे मोकळे राहिला तर हेच विचार करत बसणार. सो वी शुड सी दॅट एव्हरीवन इज एंगेज्ड प्रॉपरली. प्रत्येकाला काम आहे हे पाहिलं पाहिजे. इन्स्ट्रक्शन इन दिस कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. या बाबतीतले उपदेश हे खूप 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 महत्वाचे आहेत. एव्हरीवन शुड बी ट्रेन्ड ॲज अ वैष्णव. प्रत्येकाला एक वैष्णव म्हणून ट्रेनिंग दिलं पाहिजे. ऍट द सेम टाइम ही शुड वर्क इन डिफरंट पोझिशन फॉर मॅनेजमेंट. त्याच वेळी त्याने भौतिक जगामधल्या कामं देखील वेगवेगळ्या पोझिशन मध्ये केली पाहिजे. सो इफ आवर मेन आर नॉट प्रिपेअर्ड, तमाल कृष्ण महाराज, फॉर डुईंग द प्लॉविंग वर्क, देन व्हॉट इज द यूज ऑफ परचेसिंग लँड. प्रभुपाद म्हणतात, तमाल कृष्ण महाराज तेव्हा त्यांचा संन्यास झालेला. तमाल कृष्ण महाराज, आपल्या लोकांना जर कामच करायचं नसेल, नांगर वापरायचाच नसेल, तर एवढी जागा घेतली कशाला तुम्ही. कोण वाचतंय आजकाल इस्कॉन मध्ये. प्रभुपाद नाहीच आहेत असं वाटतंय आजकाल इस्कॉन मध्ये. काय चाललंय, सगळा धंदा आपल्या डोक्याने चालवलाय नवीन जीबी शिवाय. काय सांगितलंय प्रभुपादांनी कळायला, आपण काय करतोय. अमेझिंग. प्रभुपाद म्हणतात हैदराबाद मध्ये एकाने 600 एकर शेती दिलेली, डोनेट केलेली प्रभुपादांना. सगळी वाट लावली, विकून टाकली. ऍक्च्युली मायापूर मध्ये कसं असलं पाहिजे हे याच्याबद्दल पण प्रभुपादांनी एक खूप छान लेटर लिहिलेलं आहे. तिथे कशी शेती केली पाहिजे, कसं स्वावलंबी जीवन जगलं पाहिजे. मायापूर मंदिराचा पूर्ण खर्च त्या शेतीतून निघाला पाहिजे. आणि आपण काय करोडो अब्जावधी रुपये डोनेशन जरी गोळा केले तरी पुरत नाहीत मायापूर मंदिर चालवायला. नुसतं डोनेशन, शेतीचा लवलेश नाही. स्वावलंब खूप लांबची गोष्ट करून टाकली. प्रभुपादांची इच्छा काय होती, प्रभुपादांची चळवळ काय होती, आणि आपण काय करतोय. तमाल कृष्ण महाराज म्हणतात दे आर नॉट प्रिपेअर्ड. त्यांची तयारी नाही. प्रभुपाद म्हणतात, तमाल कृष्ण महाराज रिपीट करतात, दे आर नॉट प्रिपेअर्ड. त्यांची तयारी नाही. प्रभुपाद म्हणतात देन मग यू हॅव टू एंगेज लेबरर अँड स्पेंड 200 रुपीज पर हेड ॲटलिस्ट. मग तुम्हाला बाहेरचे कामगार घ्यावे लागतील. प्रत्येकाला 200 पगार द्यावा लागेल, इन्क्लुडिंग सॅलरी, फूड, पगार, त्यांचं खाणं पिणं. अँड द प्रोडक्शन इज नील. आणि त्यातून काय काढताय काय तुम्ही? झिरो. काही काढत नाही. प्रोडक्शन झिरो आहे. इन दिस वे देर मेस्ट बी 10,000, 20,000 एक्सपेंडिचर. अशा प्रकारे तुम्ही मग 10,000चा खर्च काढाल, 20,000चा खर्च काढाल. एम आय राईट ऑर नॉट? बरोबर बोलतोय की नाही? प्रभुपाद विचारतात. That you bring money some way from somewhere and let it spend lavishly. कुठून तरी डोनेशन गोळा करून पैसे आणा
आणि मस्तपैकी मजा करा. व्हॉट काइंड ऑफ मॅनेजमेंट इज दिस? कुठल्या प्रकारचे मॅनेजमेंट आहे? वी शुड कन्सिडर द मनी आफ्टर ऑल इज अर्नड विथ हार्ड लेबर. आपण हा पण विचार केला पाहिजे, ते पैसे देखील कष्टाने कमवलेले आहेत. Somebody will bring money with hard labor and another body will spend like irresponsible prince. That should be stopped. एखादा व्यक्ती अतिशय कष्टाने कमवून पैसे घेऊन येणार आणि आपण त्याच्याकडनं पैसे घेऊन आपण मात्र राजकुमारासारखं आपलं जीवन जगणार. हे थांबवलं पाहिजे. प्रभुपाद आज असते तर काय झाली असती अवस्था, हो की नाही? मॅन, इट्स स्केरी. प्रभुपादांना इमॅजिन करू शकत नाही आपण आजच्या या मॅनेजमेंट मध्ये. प्रभुपाद म्हणतात दॅट इज मॅनेजमेंट. याला म्हणतात मॅनेजमेंट. इस्पेशली इज दॅट द रिलिजन मीन्स टू मेक अ क्लास ऑफ मेन सिम्पली आयडल. तुम्हाला काय वाटतंय? धर्म म्हणजे लोकांना फक्त बसून खायला घालायचं? व्हॉट इज? काय? ओपिएट. व्हॉट इज कॉल्ड? ओपिएट म्हणजे नशा, गांजा. डिवोटीज म्हणतात ओपिएट ऑफ द पीपल. व्हॉट इज ओपिएट? नशा करणे. प्रभुपाद म्हणतात देअरफॉर दे आर अगेन्स्ट रिलिजन. म्हणून लोकांना धर्म आवडत नाही, म्हणून लोक धर्माच्या अगेन्स्ट आहे, विरोधात आहे. किती छान सांगतात बघा प्रभुपाद. आणि आज देखील लोक इस्कॉनचा एवढा तिरस्कार काय करतात? कित्येक लोक आपल्याला भेटतात, तुमची इस्कॉन म्हणजे तुम्ही श्रीमंताची संस्था आहे, पैसे गोळा करणे आणि हे चालू आहे. जे प्रभुपादांना नको होतं तेच चालू आहे. प्रभुपादांनी सांगितलं सगळ्यांनी नांगर हातात घेतला पाहिजे, कोणी एकटाही पट्ट्या घ्यायला तयार नाही. प्रभुपाद म्हणतात देअरफॉर दे आर अगेन्स्ट रिलिजन. म्हणून नॉर्मल जनता जी आहे ती धर्माच्या विरुद्ध आहे, कारण आपण धर्मातले लोक आपण बसून खातोय. बट ऍक्च्युअली इफ वी शो that we are producing, we are managing, we are educating, then we can counteract the communist tendency. जर आपण असं दाखवलं की आम्ही देखील प्रोड्यूस करतोय, धनधान्य प्रोड्यूस करतोय, मॅनेज करतोय, शिक्षण देतोय, नाही, मग आपण हे असे लोक जे आपल्याबद्दल तक्रार करतील त्यांना आपण पटवून देऊ शकतो. बट दे आर सीइंग दॅट एस्केपिंग. ते बघतात की आपण हे सगळं काम बिम सोडून कामापासून आपण पळ काढायचा प्रयत्न करतोय धार्मिक बनून. आणि आजकाल लोक तेच म्हणतात धार्मिक बनलं म्हणजे याला काही काम करायला नको, साधू बनून खायला पाहिजे नुसता. तेच एक्झॅक्टली ते सेम तुम्ही दाखवायला लागला तर बाकीच्या धार्मिक संस्थांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय? प्रभुपाद इनडायरेक्टली असं म्हणताय तिथे. They say they escape responsibility of worldly life and they are indulging in some religious. That is the tendency. मग लोक म्हणतात जगातली कामं करायला नको, जबाबदारी नको म्हणून हे धार्मिक झालेत. आणि तेच दिसतंय, तीच टेंडन्सी दिसते सगळ्यांमध्ये. ऑल एव्हरीवेअर द गव्हर्नमेंट इज कंप्लेनिंग लाईक दॅट. सगळीकडे सरकार पण हेच तक्रार करते. Therefore they do not want to increase the number of temples, increase number of devotees. म्हणून सरकारला पण मंदिरामध्ये भक्त वाढवण्यामध्ये इंटरेस्ट नाही, कारण ते काय बसून खाणार आहेत त्यांना पण माहिती आहे. दे डू नॉट वॉन्ट, त्यांना पण नको आहे. बिकॉज दे से these are a class of idle men, they cannot do anything and they take to the religious life. That is the tendency. They are feeling like that. कारण सगळेजण तक्रार करतात हे लोक काय, हे लोक म्हणजे असल्या वर्गातले आहेत ज्यांना बसून खायचं आहे म्हणून ते धर्माचा स्वीकार करतात. बस किती पॉवरफुल सांगितलंय बघा प्रभुपादांनी. सगळ्या भक्तांनी आपलं हे वाचलं पाहिजे. कोण होते प्रभुपाद आणि आपण काय करतोय. आजकाल समजावून नुसतं वर्णाश्रम आणि शेतीवर आधारित जीवन समजावून सांगायचं म्हटलं तरी 100 मधल्या एकाही भक्ताला कळत नाही. उरलेले 99 भक्त याचा विरोध करतात. असं कुठे असतं का? काय प्रभुपाद होते आणि काय आपण आहोत. काटा येतो अंगावर ऍक्च्युली वाचताना. काय लिहितात प्रभुपाद, एक्झॅक्टली आता जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल लिहितात प्रभुपाद. बट इफ यू शो दॅट यू आर ऍक्च्युअली डुईंग समथिंग आयडियल म्हणजे आदर्श. जर तुम्ही दाखवलं की तुम्ही खरोखर काहीतरी आदर्शवादी करत आहात
देन दे विल अप्रिशिएट, मग त्यांना पण आवडेल, नॉर्मल जनतेला, गव्हर्नमेंटला. मेक अ स्मॉल युनिट ऑफ कम्युनिटी अँड शो आयडियल लाईफ, नॉट आयडल लाईफ. एक कम्युनिटी तयार करा छोटीशी भक्तांची, आणि सगळ्यांना दाखवून द्या आदर्श कम्युनिटी काय असते, जिथे स्वतःवरती स्वावलंबित जीवन तुम्ही जगत आहेत. हे असलं आयडल लाईफ नको. आयडल म्हणजे काम बसून बसणारे असलं लाईफ दाखवू नका. देन दिस मीन दॅट नाव इन बॉम्बे दे हॅव रिफ्युज्ड. आता मुंबईमध्ये त्यांनी रिजेक्ट केलंय, बिकॉज दे आर अंडर द इम्प्रेशन दॅट these Europeans have come here under some sentiment, and what is the use? They have taken some plea and rejected our प्रभुपाद म्हणतात की आता मुंबईमध्ये अक्षरशः आपण पाहतोय की ते सगळे आपल्याला रिजेक्ट केलेत. त्यांना वाटतं की हे युरोपियन अमेरिकन लोक आलेत बसून खायला इथे. ओ माय गुडनेस, एक्झॅक्टली सेम आपण करतोय आज. नाही, वृंदावन मायापूर परदेशी लोकांनी भरले, कोणी काम करत नाही, उग्र कर्म करून पैसा गोळा करून येतात आणि वृंदावन आणि मायापूर मध्ये राहून धामात राहिलो. काय करतोय धामात राहून? पापाचा पैसा उडवतोय बा. खाण्यापिण्यासाठी काय करतो? कोणीही शेती करत नाही, मग काय करतो? कमवलेले पैसे उडवतो. नाही, ते कसे कमवले? उग्र कर्मातून. नसेल तर आहेच डोनेशन, आपला युनिव्हर्सल ग्लोबल मार्ग. तेव्हा लोक म्हणायचे हे इस्कॉनवाले असे जगतात. आता किती म्हणत असतील बघा. आणि हे बंद करायचं होतं प्रभुपादांना. प्रभुपाद तमाल कृष्णला, जेव्हा तमाल कृष्ण महाराज तिथले मेन होते, त्यांना म्हणतात की तुमची लोक नांगर का हातात घेत नाहीत? कसली लोक तुमची बसून राहिलेत? काय उपयोग आहे त्यांचा? प्रत्येक मंदिरात 200-200, 400-400 ब्रह्मचारी. कोविड काळामध्ये थोडस हे थांबून माझ्या मनाचं सांगतोय बरं का, प्रभुपादांनी लिहिलेलं नाही ते. कोविडच्या काळामध्ये बऱ्याच आपल्या मंदिरांनी व्हॉट्सअप, फेसबुकवरती टाकायला सुरू केलं, आमच्या मंदिरात एवढे ब्रह्मचारी अडकून आहेत, आमचा धान्याचा साठा संपत आहे, 30 ब्रह्मचारी आहेत, 50 ब्रह्मचारी आहेत, 100 ब्रह्मचारी आहेत, धान्याचा साठा संपत आहे, कृपा करून धान्य पाठवा, डोनेशन पाठवा. हे 30, 50, 100 ब्रह्मचारी करतायत काय नक्की? प्रभुपाद पुढे म्हणणार आहेत ते पण करतायत का नक्की? प्रभुपाद विचारतात. कोणाला पण नांगर हातात घ्यायला नको, मग नक्की करतायत काय? 30 बिघा जमीन आहे आपल्याकडे, 300 माउंड धनधान्य काढू शकतो आपण त्यातून. नाही. दयनीय अवस्था आहे आपली, हो की नाही? They are making counter propaganda against Maya. Maya is very strong. She will also make propaganda against you, very strong. तुम्ही मायेच्या विरुद्ध प्रचार करायचा प्रयत्न करताय, माया तुमच्या विरुद्ध प्रचार करणार का? नाही करणार. सो अनलेस यू बिकम व्हेरी सिन्सिअर डिवोटी, जर तुम्ही प्रामाणिक भक्त बनला नाही, दैवी यशा गुणमयी मम माया दुरुत्तया, then it will be not possible to conquer over Maya. मायेला तोडून जाणे तुम्हाला शक्य होणार नाही. मला प्रामाणिक भक्त बनावं लागेल. हे असले धंदे बंद करावे लागतील. यू विल बी सकम्ड. मायेमध्ये तुम्ही सकमला मराठीत काय म्हणतात, एकदम मराठी शब्द आठवत नाही मला. मायेमध्ये तुम्ही अडकून राहाल. दैवी यशा गुणमयी मम माया दुरुत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. In India, the Brahmana class, they say, oh, I am born in a Brahmana family. Why shall I do this work? You see? प्रभुपाद सांगतात की भारतामध्ये सगळं बिघडलंय. मी ब्राह्मणाच्या घरात जन्मलोय, मी हे काम का करू? बघा. Therefore the whole society has gone to hell. प्रभुपादांचं वाक्य आहे बरं का. Therefore the whole society has gone to hell. आणि त्यामुळे संपूर्ण समाज नरकात गेलाय सध्या.
इन युअर कंट्री स्टील दे ऍक्सेप्ट एनी काइंड ऑफ वर्क. परदेशात ऍटलिस्ट ते कुठल्याही प्रकारचं काम ऍक्सेप्ट करतात. इथे भारतात तर खूप वाईट अवस्था आहे. मी ब्राह्मण आहे नावालाच नुसता. इट डझंट मॅटर. अँड हिअर इन इंडिया if he happens to be a brahmana, he will not take any kind of work. Means just like plowing, he will not agree. Therefore so much land. तुमच्या देशात कसलंही काम करतात लोक. इथे भारतामध्ये तो म्हणतो मी ब्राह्मणाच्या घरात जन्मले, मी काय करणार नाही. आणि कितीतरी जागा अशीच मोकळी पडलेली आहे, कोणी शेती करायलाच तयार नाही. क्षत्रिय इज थिंकिंग आय एम क्षत्रिय, क्षत्रिय विचार करतोय मी क्षत्रिय आहे. The Brahmana is thinking I am Brahman, Brahman विचार करते मी ब्राह्मण आहे. And the land is laying fallow. आणि जागा मात्र अशीच मोकळी पडलेली आहे. ओसाड. There is no production. No production. He will go to the office and fight with the pen as a Kshatriya. प्रभुपाद किती छान सांगतात. तो ऑफिसला जाईल आणि ऑफिसमध्ये पेननी फायटिंग करेल. आजकाल प्रभुपाद असते तर म्हणाले असते कीबोर्डने फायटिंग करेल. पेन कुणी वापरत नाही. खडखड 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 तलवार गेली, कीबोर्ड आला हातात. कसले क्षत्रिय आहे. अँड इन्स्टेड ऑफ स्टडिंग वेदाज ही विल स्टडी द रूल्स अँड रेग्युलेशन्स गिवन बाय द ऑफिस. ब्राह्मण पण ऑफिसात जाऊन मध्येच काम करणार. ऑफिसवाले जे म्हणतील ते नियम बंधन सगळे त्याचा अभ्यास करणार. त्याचं खरं काम आहे वेदांचा अभ्यास करणे. बट ही विल नॉट कम टू प्लाव. परंतु तो नांगर मारायला येणार नाही. का? कारण जन्मलाय ब्राह्मणाच्या घरात. देअरफॉर दिस स्कॅर्सिटी ऑफ फूड. म्हणून तुमच्या ते म्हणून आता आपल्याकडे अन्नाची टंचाई आहे. ही विल गो टू मिल टू वर्क ऍज अ ऑर्डिनरी लेबर. फॅक्टरीत कामाला जाईल वर्कर म्हणून, पण इकडे येणार नाही. ही विल नॉट कम. सो मच लँड वी सी लेइंग अनयुटिलाइज. कितीतरी जमीन आपण पाहतो आहे जो उपयोग केला जात नाहीये. अँड दे आर क्राईंग फॉर ग्रेन. आणि धनधान्यासाठी लोक रडत आहेत. वाय? का? सेम एक्झाम्पल आय वॉज रायटिंग that in New York City, the whole city is full of dirty things, garbage, for want of cleaners. And you go to the Central Park, you will find so many hippies are lying down idle. Same example New York मधलं देतात प्रभुपाद. शहरात सगळीकडे कचरा आहे, घाण आहे. का? कारण उचलायला कोण नाही, वर्कर लोक येत नाही आहेत. आणि तुम्ही सेंट्रल पार्क नावाचे खूप मोठं न्यूयॉर्क मध्ये बाग आहे, खूप मोठं एकर्स मध्ये. तिथे जाऊन बघितलं तर हे सगळे हिप्पी लोक मस्तपैकी झोपलेत. यांना काम करायला नको. अत्रेय ऋषी म्हणतात अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. प्रभुपाद म्हणतात नॉट अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी नाही. दे विल नॉट वर्क. त्यांना काम करायचं नाही. दिस मीन्स मिसमॅनेजमेंट. मॅनेजमेंट बरोबर नाही. वाय दे शुड रिमेन डाऊन. बिन काम करता का राहिले पाहिजेत? वाय दे शुड रिमेन विदाउट एनी एम्प्लॉयमेंट. बिनरोजगाराचं का राहिले पाहिजे त्यांनी? बट द गव्हर्नमेंट इज नॉट डुईंग दॅट. जे क्षत्रिय आहेत ते काम करत नाही आहेत, मॅनेजमेंट व्यवस्थित करत नाहीत. डिवोटी एक भक्त म्हणतो दे डू नॉट फील इन्स्पायर्ड. त्यांना उत्साह येत नाही. प्रभुपाद म्हणतात डिवोटी म्हणतात दे डू नॉट फील इन्स्पायर्ड. नो वन हॅज डिझायर. त्यांना उत्साह वाटत नाही, करण्याला इच्छा नाही. प्रभुपाद म्हणतात दॅट मीन्स मिसमॅनेजमेंट. त्याचा अर्थ आहे मॅनेजमेंट बरोबर नाही. You had no desire to take to Krishna consciousness. कृष्ण भावनेमध्ये याची पण तुमची इच्छा नव्हती. But you have taken some way or the other. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्ही आता कृष्ण भावनेमध्ये आलाय. तुम्हाला ही पण इच्छा पूर्वी नव्हती. That is management. असं मॅनेजमेंट असलं पाहिजे. हृदयानंद म्हणतात जय प्रभुपाद. प्रभुपाद म्हणतात that is management. हृदयानंद म्हणतात you are expert manager. तुम्ही खूप छान मॅनेजर आहात. प्रभुपाद म्हणतात a child does not want to go to school, but it is the duty of the parent to send him to the school by some or the other way. कोणालाच काम करायचं नाही आहे. जसं लहान मुलाला शाळेत जायचं नसतं, पण तू काही ना काहीतरी आमिष दाखवून आपण शाळेत पाठवतोच ना. जगात कोणालाच काम करायचं नाहीये. मग क्षत्रियांची ड्युटी असते सगळ्यांच्याकडून काम करून घ्यायचं. सो दॅट इज द गव्हर्नमेंट्स ड्युटी. That a man should be employed according to his capacity. ज्यांना जेवढं येते, जेवढं गुण आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना काम दिलं पाहिजे. There should be no unemployment. बेरोजगारी नसली पाहिजे. That is very dangerous position of the society.
बेरोजगारी असेल तर ते समाजासाठी खूप घातक आहे. नाव दिस अनएम्प्लॉयमेंट क्वेश्चन इज व्हेरी स्ट्रॉंग ऑल ओव्हर द वर्ल्ड. बेरोजगारीचा प्रश्न जगभर सगळीकडे नंबर 1चा प्रॉब्लेम बनून बसलेला आहे. नाही, सगळे सरकार त्याच्यावरतीच काय म्हणतात त्याला मत मागायला येतं. आम्ही बेरोजगारी काढतो, सगळं पॉलिटिक्स, राजकारण त्याच्यावरतीच चालू आहे. दे विल प्लॅन दॅट द गव्हर्नमेंट इज नॉट गुड, दॅट सिस्टम इज नॉट गुड, ही इज नॉट गुड अँड ही विल डू नथिंग. म्हणजे सगळ्यांना नाव ठेवतात, सरकार बरोबर नाही, सिस्टम बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, पण हा पट्ट्या काही करणार नाही. ही विल पर्सनली डू नथिंग. वैयक्तिकरित्या तो काय करणार नाही. जस्ट लाईक द हिप्पी झोपलेले असतात. दे क्रिटिसाइज एव्हरीवन आणि दुसऱ्यांना नावं ठेवत असतात. बट ही विल नॉट डू एनिथिंग. पण स्वतः काही काम करणार नाही. इट इज ऑल दीज डिस्क्रिप्शन्स आर देअर इन द श्रीमद भागवतम. हे श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे. वी आर गोइंग टू फार. आपण खूप दूर चाललोय का? मध्येच विचारतात प्रभुपाद. एम्प्लॉईड फ्रॉम द गव्हर्नमेंट टू युटिलाइज दिस लँड. यू सी, सरकारने जागेचा उपयोग करून घेतला पाहिजे, लोकांचा उपयोग करून घेतला पाहिजे. सो मच, कितीतरी जागा पडलेली आहे. एव्हरीवेअर यू विल फाइंड, सगळीकडे तुम्हाला आढळेल. एव्हरीवेअर यू विल फाइंड. हु वॉज विथ मी इन लंडन. माझ्या बरोबर लंडन मध्ये कोण होता? एक भक्त म्हणतात, या लास्ट समर, मागच्या वेळेला, मागच्या उन्हाळ्यामध्ये प्रभुपाद म्हणतात लॅशमोर हीथ. डिवोटी म्हणतात, या प्रभुपाद म्हणतात, सो मच लाईंग वेकंट. कितीतरी जागा मोकळी पडलेली आहे. They have taken it into consideration that what is the use of working in the land? Better kill one animal and eat easily. त्यांना शेतात कोणाला काम करायचं नाही, जनावर मारा आणि खावा. Because he doesn't care for sinful activities. कारण पाप पुण्यावरचा विश्वास गेला, धर्म गेला. आणि तेच कृष्ण भावनेचं काम आहे. कृष्ण भावना म्हणजे हे पाप पुण्याची कन्सेप्ट पुन्हा आणणे आणि मग काम करणे. आपले भक्त लोकांना पण कोणाला शेतीमध्ये यायचं नाहीये. मग ऍक्च्युली तुम्ही काम करता काय? सगळं पापमय काम करता. दुसऱ्यांना मारून खायचं नाही. प्रभूजी, आम्ही 4 नियमांचं पालन करतो. तुमची कंपनी दुसऱ्यांना मारते. नाही, माझी कंपनी पण मारत नाही. ती कंपनी ज्या कंपनीसाठी काम करते ती मारते. इव्हेंच्युअली सगळे पापातच लागलेले आहेत. इथे प्रभुपाद गळा फाडून सांगतायत की या जागा मोकळी पडलेल्या आहे, शेती करा. कोणाला इंटरेस्ट नाही. प्रभुपादांची चळवळ चालवतोय आपण का दुसरीच कुठली चालवतोय सध्या? हो की नाही? इफ आय कॅन ईट द काव, वाय शॅल आय टेक सो मच ट्रबल टू टिल द लँड? दिस इज गोइंग ऑन ऑल ओव्हर द वर्ल्ड. मी जर एका गाईला फाडून खाऊ शकतो, कशाला विनाकारण नांगर चालवायला पाहिजे? हे चाललेलं आहे जगभर. एक इंडियन माणूस म्हणतो, एम्प्लॉयमेंट मीन्स जस्ट टू कट द मनी अँड नॉट टू वर्क, नो वर्क. रोजगारी म्हणजे लोकांना पैसा पाहिजे, काम नको. एक्झॅक्टली आजचं सरकार काय करते? लाडकी बहीण योजना आणि हे नुसतं पैसे देते, काम नाही. जागा मात्र पडलेली आहे. जागा सगळी बळकावून तुमच्याकडनं घेऊन ते यांना देणार, मोठ्या मोठ्या उद्योगपतींना. ते मोठे मोठे उद्योगपती तिथे मोठे मोठे घाणेरडे कारखाने चालवणार आणि परत तुम्हालाच तिथे कामाला जायला लागणार. काय चाललंय कळत नाही आपल्याला. ऍक्च्युली आहे सगळं सोपं, परंतु कळत नाही. कारण आपल्याला फुकटात बसून खायचंय, ही आपली इच्छा आहे. मग सरकार लुटणारच तुम्हाला. प्रभुपाद म्हणतात, येस, द सेम एम्प्लॉयमेंट इवन फॉर द वुमेन. द चरका, यू सी, गांधी, चरका गांधीचा. Gandhi was also studied this. There must be, women should be engaged in weaving. What is called spinning. प्रभुपादांची आणि गांधींची मतं खूप जुळायची. गांधींना नावं ठेवायची प्रभुपाद, पण ते म्हणायची गांधींनी जशी चळवळ सुरू केली, खेड्याकडे चला, स्वावलंबी बना, स्वतःचे कपडे स्वतः बनवा, हे सगळं केलं पाहिजे. प्रभुपादांनी एक्झॅक्टली सेम सांगितलंय. सगळ्या लोकांना मंदिरात यायची परवानगी असली पाहिजे. गांधी ते सेम म्हणाले. गांधी सेड द सेम थिंग. हरिजन, गांधींनी नाव दिलं हरीचे जन. आणि त्यांना पण अधिकार आहे भगवंतांचा भक्त व्हायचा. सेम आपली ही चळवळ, प्रभुपादांची ही चळवळ आहे ऍक्च्युली. प्रभुपाद म्हणतात स्पिनिंग, यस,
माताजींना देखील काम एंगेज ठेवलं पाहिजे, जसं की कपडे बनवणे आहे, स्पिनिंग. यस, एव्हरीवन शुड बी एंगेज. प्रत्येकाला काम असलं पाहिजे. दॅट इज मॅनेजमेंट. त्याला मॅनेजमेंट म्हणतात. सो ऑल जीबीसी मेंबर्स मस्ट सी दॅट इन एव्हरी टेम्पल एव्हरीवन इज एंगेज. जीबीसीचं हे काम आहे. प्रत्येक टेम्पलमध्ये, प्रत्येक सेंटरमध्ये प्रत्येकाला व्यवस्थित काम आहे. असं नाही की सगळेच्या सगळे सकाळी उठलं, खाल्ले की चालले डोनेशन गोळा करायला, दुसरं काही कामच नाही. असं कसं काय? मग ही जागा कशाला घेतली? प्रभुपादांनी सांगितलंय कशाला एवढी 30 बिघा जमीन कशाला घेतली? 400 एकर 200 एकर कशाला घेतली? ब्रह्मानंद म्हणतात दॅट इज द मिनिंग ऑफ लिडरशिप. त्याचाच अर्थ आहे लिडरशिप. प्रभुपाद म्हणतात यस, दॅट इज द मिनिंग ऑफ लिडरशिप. हृदयानंद म्हणतात अँड दॅट ऑल द डिवोटीज आर प्रोटेक्टेड. आणि सगळ्या भक्तांना संरक्षण दिलं पाहिजे. हृदयानंद म्हणतात. प्रभुपाद म्हणतात येस, एव्हरीवन शुड बी एंगेज्ड अँड इफ एव्हरीवन इज एंगेज्ड ही विल नेव्हर फॉल सिक. तो कधी आजारी पडणार नाही. येस, द फार्मर्स, देअर सन, दे आर गिव्हिंग अप द फार्मिंग बिझनेस. शेतकरी, त्यांची मुलं, त्यांना शेती करायचं नाहीये. गोइंग टू द सिटी, शहरात चाललेत. गोइंग टू द सिटी इन युअर कंट्री ऑल्सो, तुमच्या देशात देखील. अत्रेय ऋषी म्हणतात यस शिल प्रभुपाद, होय शिल प्रभुपाद. प्रभुपाद म्हणतात ऑर यू हॅव नथिंग टू डू विथ फार्मिंग. आणि असं नाहीये की शेती सोडून चाललेत. पूर्ण शेतीचे काही संबंधच ठेवायचा नाही या लोकांना. बघा, शहरातल्या लोकांना शेतीशी तीळ मात्र संबंध नाही. खायला प्यायला फक्त पाहिजे. त्यांना असं वाटतं की खायला प्यायला पण बॉक्समध्ये येते. काही पावसाची गरज नाही, काही शेतीची गरज नाही. इतका मूर्खता चाललेली आहे सध्या. पाऊस पडले की आपल्याला कस तरी वाटते. अरे तुझं अन्न त्याच्यावर अवलंबून आहे. माझं अन्न बॉक्समध्ये येते डीमार्ट मधून. डीमार्ट मधून कुठून येते? कोणीतरी तुमच्यासाठी राबतोय म्हणूनच येते. तुम्ही मात्र सगळे घाणेरडी पाप कर्म करता, कागदी पैसे मिळवता. मागच्या वेळी वाचलं आपण कागदी पैसे, मागच्या अध्यायामध्ये याच पुस्तकाचे. त्या कागदी पैशाच्या जोरावर तुम्हाला वाटतं तुम्हाला अन्नधान्य मिळणार आहे. आणखीन थोडेच दिवस मिळणार आहे, त्याच्यापुढे मिळणार नाही. अत्रेय ऋषी म्हणतात एक्सक्यूज मी, प्रभुपाद म्हणतात युअर कंट्री देर इज नथिंग टू डू विथ फार्मिंग, यू हॅव गॉट पेट्रोल. तुमच्या देशात तर शेती केलीच जात नाही कारण तुमच्याकडे पेट्रोल आहे. अत्रेय ऋषी म्हणतात नो देर इज लॉट ऑफ गुड लँड, भरपूर चांगली जागा पण आहे, बट दे आर नॉट डेव्हलपिंग, पण ते करत नाहीये. डिवोटी म्हणतात जस्ट सेलिंग पेट्रोल, फक्त पेट्रोल विकतायत. प्रभुपाद म्हणतात येस येस, इफ दे कॅन गेट मनी अंडरग्राउंड वाय दे शॅल वर्क. पैसा मिळत असेल तर कोण काम करणार आहे? ही जी आधुनिक शिक्षण पद्धती आहे, मी बऱ्याचदा सांगतो, तुम्हाला पटत नाही, पण तो आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या मुलांना हेच शिकवलं जातंय की काम न करता पैसा कसा कमवता येईल, तो पण जास्तीत जास्त. कारण पैशाच्या आधारावर आपण सगळं विकत घेऊ शकतो. दूध विकत घेऊ शकतो, धनधान्य विकत घेऊ शकतो, परंतु हे जास्त दिवस टिकणार नाही. हे पण जास्त दिवस टिकणार नाही. तुम्हाला धनधान्य आणखीन काही वर्षांनी मिळणार नाही. आणि ऍक्च्युली अशा प्रकारच्या मेंटॅलिटीचा माणूस जास्त दिवस माणूसच टिकणार नाही, आणि तो आजारी पडणार, कारण त्याला शारीरिक कष्टच नाही. आणि लहान मुलांना याची जर आपण सवय लावली, विचार करा, आपण सगळे लहान मुलांचे पेरेंट्स आहोत, तुम्ही जस्ट 2 मिनिटासाठी याच्यावरती सिरियसली विचार करा. आपल्या मुलांना आपण जर बसून कमवायची सवय लागली, तो करोड भले कमवेल, परंतु तो जास्त दिवस टिकणार नाही. तो ती कोणी असू दे, जास्त दिवस टिकणार नाही, कारण शारीरिक श्रमच नाही. तुम्ही कितपत न्यूज फॉलो करता माहिती नाही, हे फालतूचे न्यूज नव्हे, परंतु जगातला सगळ्यात मोठा टिकिंग टाइम बॉम्ब सारखा सध्याचा आजार आहे तो म्हणजे डायबिटीस. अमेझिंग. आणखीन 1-2 वर्षातच डायबिटीस नंबर 1 ला येणार आहे लोकांना मारण्यामध्ये. आणि ऍक्च्युली प्रत्येक माणूस हा डायबिटीसनीच मरत असतो. जो हार्ट अटॅक न मरतो ना, तो देखील डायबिटीसनीच मरत असतो, एक थोडे एक्सेप्शन सोडले तर. डायबिटीस हेच कारण असतं बाकी सगळ्या आजाराचं. तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही युट्यूब काढा, तुम्हाला इतके डॉक्टर समजावून सांगणारे झालेत आजकाल.
अगदी हे सिंपल सायन्स आहे. आणि डायबिटीसचं मेन आणि एकच कारण असतं ते म्हणजे अंग न हलवणे. आणि ते आपण आपल्या मुलांना शिकवतोय. काय काय उपयोग आहे? त्यांना 2 करोडचं पॅकेज पण मिळेल हार्वर्ड युनिव्हर्सिटीला जाऊन. काय काय मिळवलं तुम्ही ऍज अ पेरेंट? तुम्ही काय मिळवलं? मृत्यूच्या खाईत तुम्ही स्वतःहून स्वतःच्या मुलांना ढकलून देताय. प्रभुपादांनी किती वेळा म्हटलं बघा या आजच्या वाचनामध्ये, बसून राहिले तर आजारी पडणार, बसून राहिले आजारी पडणार, इंडायजेशन होणं. हे निसर्गाचा नियम आहे. याला तुम्ही तुम्ही तुमच्या सायन्सनी याला तुम्ही टाळूच शकत नाही. लोकांना माहिती नाहीये डायबिटीस वरती औषध नाही आणि ते कधीही बनणार पण नाही. इम्पॉसिबल आहे. जो हलत नाही त्याला डायबिटीस व्हायलाच पाहिजे, होणारच, त्याच्यानेच तो मरणार. कुठलंही तुम्हाला 1000 जण सांगतील माझ्याकडे असं जादुई औषध आहे, माझ्याकडे जडीबुटी आहे, कुठलंही औषध काम करत नाही जर तुम्ही हल्ला नाही तर. आणि जर तुम्ही हल्ला, रोजची कामं करायला लागला, फिजिकल वर्क करायला लागला, तुम्हाला कुठलंही औषध घ्यायची गरज नाही. शिल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, शिल प्रभुपादांचे गुरु, तर थोडासा लट्ट दिसणारा ब्रह्मचारी दिसला की झाडायचेच त्याला. ब्रह्मचारीने कधी लट्ट नसलं पाहिजे. जो लट्ट आहे तो नालायक ब्रह्मचारी आहे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे शब्द आहेत. ब्रह्मचारीने कधी लट्ट नसलं पाहिजे. म्हणजेच काम 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 केले पाहिजे. पुढच्या अध्यायात तर प्रभुपाद फोडणारच आहेत अक्षरशः. उठा, नांगर घ्या, प्रभुपाद म्हणतात. आणि आपण काय करतोय? आपण लिटरली काही काम करत नाही. आजकाल तर ब्रह्मचारी लोक, म्हणजे मी कितपत हे खरं सत्य आहे माहित नाही, परंतु मला अशा ब्रह्मचारीनेच येऊन सांगितलं जो स्वतः हे करत होता की ही मंदिरं, मोठी मोठी मंदिरं ब्रह्मचार्यांना डोनेशन मधलं कट देतात, कमिशन. काय करतोय आपण? म्हणजे भक्तीच करतोय का दुसरं काय काय करतोय? काय कळत नाही आपल्याला. एनिवे, आजचं इस्कॉन काय करतंय आणि किती प्रभुपादांच्या शिकवणीपासून दूर जाते याच्याबद्दल आपल्याला जास्त चर्चा करायची नाही. आपण काय करायचंय? आपण या प्रिन्सिपल्सला फॉलो करायचंय. तुम्ही हे लक्षात घ्या. अजूनही मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये अजूनही द्विधा मनस्थिती आहे. आपल्या मुलांचं कसं होणार, काय होणार? अरे, मुलं तुमची जगणारच नाही आहेत. तुम्ही कशाला हा क्लास लाव, तो क्लास लाव, ह्याला ह्या शाळेत, या युनिव्हर्सिटीमध्ये. आमचे एक पाहुणे आता घर गहाण टाकून जर्मनीला पाठवते. व्हॉट इज गोइंग ऑन? आपण ऍज अ पेरेंट आपण आपल्या मुलं जगतील कधी याचा विचारच करत नाही. अरे, या जगामध्ये जरी भिकारी जरी झाला तुमचा मुलगा मुलगी, तरी ते अन्नधान्य त्यांना काय कुठले आज सध्या स्थितीला कुठेही तुम्ही दिवसभर काम केलं तुम्हाला 500 ते 1000 रुपये मिळतात. कशाला चिंता करताय तुम्ही? त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः, तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, साधन आहेत, तुम्ही आतापासूनच प्लॅनिंग करा की तुमची मुलं जास्त जगतील कशी, चिंता मुक्त जीवन कसं जगतील, डायबिटीस मुक्त जीवन कसं जगतील, याचं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. नसेल तर तुम्हीच तुमच्या मुलाची हत्यारे आहात. ऍक्च्युली तुम्हीच तुमच्या मुलाची हत्या करणारे आहात. काय करतोय आपण? अमेझिंग मेंटॅलिटी झालेली आहे सध्या स्थिती सध्या. आणि भक्तांना, जे प्रभुपादांचे अनुयायी म्हणतात स्वतःला, ते अशा मेंटॅलिटीचे झालेले बघून तर अजून आश्चर्य वाटतं. हे व्यवस्थितपणे लक्षात घ्या, समजावून घ्या, व्यवस्थितपणे समजावून घ्या. हे शहरी जीवन 1 नंबरचं कल्प्रिट आहे. शहरी जीवन सोडला तर हे सगळे तुमची मुलं व्यवस्थित राहू शकणार आहेत, तुम्ही व्यवस्थित राहू शकणार आहेत. असं नाही की मुलंच फक्त राहू शकणार आहेत, तुम्ही व्यवस्थित राहू शकणार आहे. नसेल तर काय जीवन आहे? कुत्र्या मांजराचं मुंग्याचं जीवन आहे शहरामध्ये. उठायचं आणि ते धूर नाकात घालत या ऑफिसला जायचं, त्या ऑफिसला जायचं. आता नवीन टाटा महिंद्रावाल्यांनी गाड्या काढल्यात, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह प्युरिफिकेशन सिस्टीम आहे. ते किती वेळ इथून तिथपर्यंत जाण्यामध्ये.
आणि ती ऍक्टिव्ह प्युरिफिकेशनची जी ती एसी सिस्टीम असते, त्याच्यामध्ये तुम्ही गाडीत बसणार, तुम्ही ऑफिसमध्ये बसणार, एसी मुळे वात रोग होतो आणि वात हा सगळ्यात डेंजरस असतो, माहिती तुम्हाला. जाणून बुजून आपण आपल्या मुलांना याच्यामध्ये ढकलतोय का? हे विचार करा ऍक्च्युली तुम्ही. आणि याच्याही पलीकडे जाऊन आपण आपल्या मुलांना भक्त बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांचा आदर करायला शिकवलं पाहिजे, खरं बोलायला शिकवलं पाहिजे. कारण या गोष्टी ज्या असतात, अनादर करणे, द्वेष करणे, खोटं बोलणे, या चिंतेचं कारण असतात. हे ज्या मुलांना सवयी लागतात ना, तो आयुष्यभर चिंताच करत असतो. आणि चिंता हे आणखीन एक कारण आहे डायबिटीसचं. खूप सिरियसली घेतलं पाहिजे. मी हे स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम इतक्या वेळेला मी वाचलंय, परंतु जेव्हा जेव्हा मी पुन्हा वाचतो तेव्हा खरंच माझ्या अंगावर काटा येतो. ऍक्च्युली प्रभुपादांनी लिहिलंय, प्रभुपादांनी. थोडीशी लाज वाटली पाहिजे आपल्याला प्रभुपादांचे अनुयायी स्वतःला म्हणवताना, हो की नाही. हरे कृष्ण. हरी बोल. माफ करा, थोडस 5च्या पुढे गेलं कारण आपण उशिराच सुरू केलं. सगळेच विसरलेले, मी पण विसरलेलो. शुभविलास प्रभूंनी आठवण करून दिली. थोडीफार चर्चा करूया आपण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे किंवा काही चर्चा करायची आहे? होपफुली तुम्ही सगळे ऐकत आहात, नुसतेच फोन जॉईन होऊन गेलेलं नाही आहे. हरे कृष्ण. माताजी अमोल प्रभू आहेत का, तुम्ही एकटेच आहे? हरी बोल. कळलं माताजींना. हरे कृष्ण. कोणाला काही चर्चा किंवा प्रश्न नसेल, काही सांगायचं नसेल तर आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. वर्णाश्रम धर्म की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.